नवी मुंबईतील घणसोली रेल्वे स्थानकाबाहेर दोघांमध्ये झालेल्या भांडणात तिसऱ्याचा बळी गेला। रिक्षा स्थानकात प्रवासी भाडं घेण्याच्या किरकोळ कारणावरून दोन रिक्षा चालक गटामध्ये हाणामारी झाली। या वादात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या 18 वर्षाच्या तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। या प्रकरणी पोलिसांनी स्वप्नील सुर्वे, प्रमोद मानकर, सुभाष जाधव आणि सतीश यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला। यापैकी स्वप्नील सुर्वे आणि प्रमोद मानकरला अटक झाली, तर दोघांचा शोध सुरू आहे। मृत युवकाचं नाव आयान शेख असं आहे। रिक्षा लावण्यावरून हा वाद झाला सुरुवातीला, की मी एक जो फिर्यादीनुसार की सतीश सुभाष जाधव नावाचा जो आरोपी आहे याने हा कायम तिथे यायचा आणि लाईन्स मध्ये रिक्षा न लावता मधूनच भाडं घ्यायचं आणि निघून जायचा। कोणी काही बोललं तर भांडण करायचा। आणि त्या दिवशी तसंच 1940 मध्ये 8 वाजण्याच्या सुमारास तशी गोष्ट घडली आणि त्यावरून तो वाद झाला आणि त्या वादातून हा गुन्हा घडलेला आहे।